नमस्कार. अकस्मात मराठी हॉरर स्टोरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी एक अद्भुत, अलौकिक आणि रहस्यमय अशी कथा घेऊन आली आहे. ही कथा संजीव मांद्रेकर यांनी शेअर केलेली आहे. कथेला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सोबतच बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन आणि थरारक कथांचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील. माझ्या मुलीची एक मैत्रीण आमच्याकडे आली असता तिने तिच्या मित्रांच्या बाबतीत त्यांना आलेला विचित्र आणि थरारक अनुभव सांगितला. तिचे 3 कॉलेजियन मित्र ठाण्यात राहत होते. एकदा तिघेही गप्पा मारत असताना खूप रात्र झाली. रात्रीचे 12 वाजून गेले होते. त्यातल्या एकाकडे मस्त दणकट अशी बाईक होती. तिघांनाही बाईकवरून एक मस्त राईड मारण्याचा मूड आला. ठाण्यात असलेल्या तलावपाळीवर जाऊन तिथे आणखी निवांत गप्पा मारून मग येऊ असा विचार करून तिघेही बाईकवरून निघाले. जवळजवळ सुनसान झालेल्या रस्त्यावरून फिरताना एक वेगळंच मुक्त फिलिंग येत होतं. मस्त फेरफटका मारत मारत ते तलावपाळीकडे आले. ठाण्यातील हा तलाव परिसर म्हणजे सर्वांची आवडती जागा होती. संध्याकाळी गजबज असलेला हा परिसर आता मात्र एकदम सुनसान आणि काहीसा भयान वाटत होता. तलावातलं काळसर दिसणारं पाणी आणि आजूबाजूचा निर्मनुष्य परिसर काहीसा भयावह वाटत होता. एका बाजूला एक मोठं झाड होतं. त्याच्या पानांची दाट काळी छाया जमिनीवर पसरली होती, पण एका खांबावरचा लाईट मंद प्रकाश तिथं टाकत होता. झाडाखाली पसरलेला तो मळकट प्रकाश गूढ आणि तिथली भयानता वाढवणारा होता. वारा अगदी पडलेला असल्याने एकही पान हालत नव्हतं. बाईक एका बाजूला उभी करून ते तिघेही गप्पा मारण्यात अगदी रंगून गेले होते. अचानक सतीशला ते जाणवलं. काहीतरी हवेतून उडत आलं आणि झाडाच्या खाली जो अंधुक प्रकाश पसरला होता तिथं जमिनीवर ते स्थिरावलं. अजित आणि तुषार यांचं लक्ष नव्हतं, मात्र सतीशने निरखून पाहिलं. एखादा काळसर पक्षी, शंकाच नको, एक कावळा तिथं जमिनीवर बसला होता. निरखून पाहताना सतीशला जरा अस्वस्थ वाटू लागलं. एकतर इतक्या मध्यरात्री एका कावळ्याने उडत येऊन तिथं जमिनीवर बसणं असंभव वाटत होतं. त्याहीपेक्षा एक विचित्र गोष्ट त्याच्या लक्षात आली. त्यानं त्याच्या मनाला एक हिसका बसला. तो कावळा त्याच्याकडेच एकटक बघत होता आणि त्याची कुठलीही हालचाल दिसत नव्हती. अगदी महज प्रयासाने त्याने आपली नजर कशीबशी मित्रांकडे वळवली. दोघेही गप्पांमध्ये रंगलेले होते. तेवढ्यात त्याला काहीतरी जाणवलं आणि त्यानं परत तिथं नजर वळवली आणि त्याला आणखी एक सूक्ष्म धक्का बसला. हवेतून आणखी एक कावळा उडत आला आणि पहिल्या कावळ्याच्या शेजारी बसला आणि त्यानंही सतीशकडे एकटक पाहायला सुरुवात केली. त्याचीही बिलकुल हालचाल होत नव्हती. सतीशच्या घशाला कोरड पडली. हा प्रकार काहीतरी वेगळा होता. एकतर तो स्वभावाने काहीसा पित्रा होता. मित्रांना हे सांगावं का, पण त्यांनी त्याची चेष्टा केली असती. आणि तसंही कावळ्यांना काय घाबरायचं, या विचारात आणखी थोडा वेळ गेला आणि त्याच्या लक्षात आलं की कावळ्यांची संख्या 3-4 ने वाढली आहे. सर्व कावळे कसलीही हालचाल न करता त्याच्याकडे रोखून पाहत स्तब्ध बसले होते. आता मात्र त्याने कसाबसा धीर एकवटून मित्रांना ते सांगितलं. मित्रांनी वळून तिथं पाहिलं. तिथे 7-8 कावळे स्तब्धपणे बसलेले, त्यांच्याकडे एकटक पाहत. त्यांनाही ते थोडं विचित्र वाटलं. पण अजित म्हणाला, सतीश घाबरू नकोस, थोडंसं विचित्र आहे, पण काहीतरी कारण असेलच की यामागे.
आणि ते कावळे तिकडे बसले आपल्याकडे बघतायत तर घाबरायचं काय त्यात, करणार काय ते आपल्याला. बी ब्रेव्ह मॅन असं म्हणत त्याने सतीशच्या पाठीवर थाप मारली. सतीशला थोडा धीर आला. होय, अजित म्हणतो ते बरोबर आहे, आपण त्यांच्याकडे पाठ करून गप्पा मारू, तुषार म्हणाला. तिघांनीही पाठ करून गप्पा मारायला सुरुवात केली, पण खरं तर मनातून ते अस्वस्थ झाले होते. जेमतेम कशीबशी काही मिनिटे गेली आणि त्यांना काहीतरी जाणवलं. त्यांनी वळून पाहिलं आणि ते हादरलेच. तिथं जमिनीवर जवळजवळ 50-60 कावळ्यांचा काळा कभिन्न समूह स्तब्धपणे बसला होता, त्यांच्याकडे एकटक पाहत. त्यातल्या एकाही कावळ्याची हालचाल होत नव्हती. आजा, उठ, सतीशला घेऊन, तुषार अचानक किंचाळला. काहीतरी भयानक प्रकार आहे, मी बाईक स्टार्ट करतो, चल पळ जीव घेऊन, डेंजर वाटतं मामला. बाईककडे धाव घेत तुषार ओरडला. बाईककडे धाव घेताना तुषारला ती भयप्रद जाणीव झाली. ते तिघेही बाईककडे धावताना सर्व कावळ्यांच्या माना त्यांच्या दिशेने फिरल्या होत्या. तुषारने जीव खाऊन केक मारली. तोंडात नकळत नाव आलं, जय श्रीराम. सतीशला सावरत अजितही बाईकवर कसाबसा स्वार झाला. बाईक भन्नाट वेगाने निघाली. टर्न मारून रस्त्यावर येताना एकाच वेळी तिघांचीही नजर त्या झाडाखालच्या जमिनीवर गेली. तिथे काहीच नव्हतं, अगदी काहीच. तर मित्रांनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या अशाच एका थरारक कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.